आमच्या इथं पायासूप लय मागणी आहे. लोक आता थंडी जशी वाढली ना तशी लोक पायासूप भरपूर नेतात. तर आता आम्ही हा भेजा फ्राय करून दाखवतो. आमच्याकडे भेजा 2 प्रकारचे भेटतात. एक हा फ्राय, मस्त फ्राय झाली आहे गरमागरम. हा आमचा गाडीवरचा स्पेशल कोलबी भात, मटन किमा. अच्छा ताई, तुमच्या दोघींचं रिलेशन काय आहे? आम्ही मैत्रिणी आहोत. मैत्रिणी आहोत. अरे वा, वाफ दिसते का वाफ मंडळी? बाकीच्या मानाने खूप कमी आहे. ते बघा, मटन रस्सा किलोचा पण रेट लिहिलेला आहे. वजरी 700 रुपये की. सुरमई, आता सुरमई फ्राय. या सुरमई फ्राय बघा. ताईंनी मस्त छान गरम गरम कोळंबी भात दिलेला आहे. ते बघा, खूप छान. मी थोडक्यात म्हणेल, आता मराठी पाऊल खरंच पुढे पडायला लागलेलं आहे आणि असं पडत राहावं. जय आगरी, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, मी आहे तुमचे होस्ट आणि दोस्त क्रेझी फूडी रंजिता आणि मी आज आली आपल्या ठाण्यामध्ये आणि इथे मिळणार आहे आपल्याला आगरी कोळी मेजवानी आई एकविरामध्ये. तर या आपण ताईंना भेटूया आणि विचारूया ताईंना की इथे काय काय मिळतं ते. ताई नमस्कार, कशा आहात? नमस्कार, आम्ही मस्त. तुम्ही? मस्त, एकदम ठणठणीत. या आहेत बॉबी ताई आणि या आहेत प्रणिका ताई. ताई, काय काय असतं आपल्याकडे? आमच्याकडे वजडी असते जी हळदीत आमच्या फेमस आहे. परत डाळमुंडी असते, पाया सूप असतो जो थंडीत आता खूप जास्त पौष्टिक आहे, तसं पाया सूप ठेवतो आम्ही. परत चिकन, मटन, फिश तर सगळ्या प्रकारचे फिश ठेवतो आम्ही. पापलेट असते, सुरमई असते, बोंबील, बांगडा असं. बॉबी ताई, आणि काय काय असतं? आमच्याकडे कोलबी मसाला असतो, भेजा फ्राय असतो. ते कोलबी मसाला भेजा फ्राय लोक फार नेतात, म्हणजे असं भेजा खायला लांब लांब लोक येतात. आज काय काय आहे ताई? आज तुम्हाला जे पॅम्पलेट सगळं अवेलेबल असतं, दररोज असतं. आज रोज अवेलेबल असतं. इकडचा प्रॉपर आणि ॲड्रेस आम्ही काय? कोलंबी भात तर गरम गरम बनवून देतो, गरम गरम खातात. आणि इकडचा ॲड्रेस काय आहे प्रॉपर? अष्टविनायक चौक, मिड बंदर रोड, ठाणे ईस्ट. स्टेशन पासून 10 मिनिटावर आहे फक्त. अच्छा, आणि टायमिंग काय असतं इकडचं? टायमिंग असं आम्ही बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4च वार लावतो आणि संध्याकाळी 7 ते 10:30-11 पर्यंत असतं. आई एकविरा. आणि हे बघा, आगरी कोळी मेजवानी आणि यांचे जे प्राइस आहेत ते बघा. मटन रस्सा 160, डाळ मुंडी 160, वजरी 160, चिकन सुक्का 130, पाया 160, भेजा फ्राय 250, भेजा मसाला 260, कोळंबी फ्राय 180, कोळंबी मसाला 220, कोळंबी भात 250, अंडा भुर्जी. जे प्राइस आहेत ना ते बाकीच्या मानाने खूप कमी आहे. ते बघा, मटन रस्सा किलोचा पण रेट लिहिलेला आहे. वजरी 700 रुपये किलो, चिकन सुक्का 650 रुपये किलो, चिकन रस्सा 650 रुपये किलो. तर ताई, तुम्ही ऑर्डर वगैरे पण घेतात का? ऑर्डर घेतो आम्ही, मोठ्या ऑर्डरी मोठ्या ऑर्डरी घेतो. हो, म्हणजे बर्थडेच्या, लग्नाच्या? हो, घेतो बर्थडेच्या वगैरे घेतो. भरपूर ऑर्डर आम्ही मारल्या. आणि जर आपल्या इकडे कोणी ऑर्डर दिली का आम्हाला हे बनवून हवंय तर बनवून ठेवतात का? हो, देतो ना. डिलिव्हरी नसेल ना आपल्याकडे, इथे येऊन घ्यायचं? हा, इथे येऊन घ्यायचं. आणि डिलिव्हरीचं काय असेल तर आम्ही म्हणजे पोस्ट करतो, पण मोठी ऑर्डर असेल तर. मोठी ऑर्डर असेल तर असं. तर चला आता पाहूया ताई काय बनवतात ते. आणि हे बघा, आपल्या समोरच ठेवलेले आहे. तिथे मस्त छान कोळंबी ठेवलेली आहे, बोंबील ठेवलेली आहे, सुरमई ठेवली आहे, बांगडा ठेवलेला आहे, पापलेट ठेवलेले आहेत. मस्त छान मासे लावून ठेवले आहेत ताईंनी. मॅरिनेट करून ठेवतात का ताई मासे? हो, मॅरिनेट करून ठेवतो. अच्छा, मॅरिनेशन करून ठेवतात. आणि म्हणजे लागेल तसं, आता जसं गेला तसं दुसरं मॅरिनेट करून ठेवतो. मॅरिनेट जास्त असे नाही का? नाही. ओके, आपण पहिलं काय बनवणार आहोत? आपण पहिले भेजा फ्राय टाकूया, जो तुम्हाला खरंच खूप आवडेल. फ्राय. तर आता आम्ही हा भेजा फ्राय करून दाखवतो. आमच्याकडे भेजा 2 प्रकारचे भेटतात. एक हा फ्राय जो रेडमध्ये देतो आणि एक भेजा मसाला असतो जो हळदीवर बनवून देतो आम्ही. तर भेजाला आम्ही मस्त मसाला लावून फ्राय करून घेतो. कधीपासून सुरुवात केली आहे आपल्या गाडीची? आता आम्ही हे 2022 मध्ये चालू केलेलं, ऑक्टोबर 2022. आता 1.5 वर्ष होती. भेजा फ्राय आलेला आहे, बरोबर ताई? ताई, याची काय किंमत आहे भेजा फ्राय प्लेटची? 250ला भेटतो. अच्छा, 250 रुपये प्लेट. आणि ह्याच्यामध्ये आपण किती भाकऱ्या देतो ताई? भाकरी वेगळी घ्यावी लागते. ह्याच्यात फक्त भेजा फ्राय आणि भाकरी वेगळी 15 रुपयाला एक भाकर. अच्छा, 15 रुपयाला एक भाकर. ठीक आहे ताई, थँक्यू. ताईंच्या सूप पहिला ताईंना सांगतो. घ्या ताई, चला चव करायला सुरुवात करा.
मी पण आगरीच आहे, पण प्रत्येकाच्या एक हाताची चव वेगळी असते. ताई तुमचं नाव सांगा ना. माझं समीक्षा समीर मार्कंडे. माझे मिस्टर प्रेस फोटोग्राफर आहेत मिड डे न्यूजपेपरला, आणि मी आगरी आहे आणि ते माळी आहेत. अच्छा. आणि आमचं लव्ह मॅरेज आहे, त्याच्यामुळे कॉम्बिनेशन घरातलं माळी आणि खूप छान होतं कॉम्बिनेशन. मी बोलले ना, प्रत्येकाची चव हाताची वेगळी असते. छान आहे, अप्रतिम छान. तांदळाच्या पाण्यावरच्या भाकऱ्या या ताई. छान झालं ताई. आणि तशी फ्राय केल्या ना त्याच्यामुळे तो जास्त छान होतं. मसाले त्याच्यामध्ये ऑब्झर्व मस्त छान मुरले आणि त्याच्यामुळे चव अजून छान लागते. आगरी कोळी एक नंबर. खूप छान आहे. मसाले आगरी जे असतात ते आपल्याला माहीत, पण प्रत्येकाच्या हाताची चव ही तेवढीच महत्त्वाची असते. जे जेवण बनवतात, ज्या सुगरणी असतात, त्यांना प्रत्येकाला त्याचा अंदाज असतो. आणि हा पदार्थ सगळ्यांना जमतो असा नाही, तो एक ठरवलेला असतो आणि तो त्या सुगरणीलाच माहिती आहे की त्याच्यामध्ये काय असतं. आणि ते खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये भरभरून प्रेमाने बनवलं ते अजून छान होतं. म्हणून आगरी कोळी हे मनाने खूप श्रीमंत असतात, म्हणून त्यांची श्रीमंती त्याच्या पदार्थामध्ये उतरलेली असते, म्हणून ते मेनू खूप छान असतो. क्या बात आहे. वा, जय आगरी कोळी. आता किमा पण थोडंसं टेस्ट करायला पाहिजे नाही का. मटण किमा. मग वा, एक नंबर चव आहे. खूप छान. मी थोडक्यात म्हणेल आता मराठी पाऊल खरंच पुढे पडायला लागलेलं आहे आणि हे असं पडत राहावं. सगळ्या मराठी लोकांनी असा व्यवसाय करायला हवा, आपल्या आपल्या पल्ली जो आपला आहे. येस येस. हा, म्हणजे हे आणि आपण जे नोकर मुळात महिला वर्ग हा लॉकडाऊन नंतर जास्त काम करताना दिसतोय, तो महिला वर्ग दिसतोय. आणि असे स्टॉल आणि अशा गाड्या ह्या महिलांनीच पुढाकार घेऊन केले, त्याच्यामुळे ह्या डिशेस, हे पदार्थ आज लोकांना आवडीने खायला मिळतात. ते फक्त घरात बनत होते, पण त्या चौकात बनतायत आणि त्याचा आस्वाद सगळेजण घेत आहेत. त्याच्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप छान. आणि पुढे अजून तुमचा मोठं असं हॉटेल बनव, ह्या सदिच्छा. प्रगती करा. ताईंनी पण तुम्हाला छान मस्त शुभेच्छा दिलेल्या आहेत. ताईंनाही तुमची चव आवडलेली आहे, मला तर आवडलेलीच आहे. म्हणजे आता काय, आता महिला कुठेच थांबणार नाही. बिलकुल नाही, आणि थांबायचं पण आणि प्रणिका ताई तर नाहीच थांबणार. म्हणजे पुढच्या वेळेस तुमच्याकडे एवढी गर्दी असणार की आम्हाला लाईन लावावी लागणार. डायरेक्ट येऊ का, डायरेक्ट सेटिंग. नाही, खरंच ताई खूप छान चव आहे, भेजा फ्रायची पण आणि पण मटण किमाची पण. अच्छा ताई, तुमच्या दोघींचं रिलेशन काय आहे? आम्ही मैत्रिणी आहोत. मैत्रिणी आहोत. अरे वा. एकाच गावात. नणंद भाऊजा, बहीण बहीण, ताई ताई असं चालू करतात, तर तुम्ही दोघींनी मैत्रिणींनी सुरू केली आहे. अरे वा, खूप छान. लॉकडाऊन मध्ये काय करायचं, बसल्या तर हा उद्योग करायचा. छान उद्योग सुरू केलाय. हे आमच्या गाडीवरचा फेमस कोलबी मसाला, गणित चमचमीत आमच्या आगरी कोळी मसाल्याचा. हा आमचा गाडीवरचा स्पेशल कोलबी भात. आम्ही हा इकडे ताजा बनवून देतो. आम्ही घरून बनवून आणत, जसं ऑर्डर असते त्याप्रमाणे बनवून सर्व करतो. अरे वा. ताई, किती वेळ अगोदर ऑर्डर द्यावी लागते असं काय? कोलबी भात आम्ही ऑन द स्पॉट देतो बनवून इकडेच. म्हणजे 15-20 मिनिटं तरी लागतात. ठाणेकरांचा प्रतिसाद कसा आहे? खूप छान आहे. आमच्याकडे बरेच लांबून लोक येतात भेजा खायला, वजडी खायला. आता आपले व्हिडिओ पाहून पण लोक लांबून येतील. नक्कीच. मला जी तुम्ही क्वालिटी दिली आहे त्यांना देखील तीच द्या, एवढंच म्हणेन मी तुम्हाला, अजून काय नाही. ताई, आता इकडचा जो प्रॉपर ॲड्रेस आहे माझ्या समोर आहे अष्टविनायक चौक. हो बरोबर. हो. अजून काही लँडमार्क आहे का? आता हा अष्टविनायक चौकच खूप मोठा आहे आणि इथे पुढे गेलं तर स्वामी समर्थांचा मठ आहे, पण ते खूप आत आहे. पण जाताना हाच रस्ता लागतो. हो. अगदी चौकातच आहे, अष्टविनायक चौकातच. किंवा मीठ बंदर रोड जर तुम्ही बोललात ना, तर हा मीठ बंदर रोड आहे पूर्ण. कोणता? मीठ बंदर रोड. अच्छा, हे लक्षात ठेवा. म्हणजे मीठ बंदर रोड. इथे पुढे गेलात तर तुम्हाला मिठागर पण भेटेल, जे आमच्या आगरी कोळ्यांचं असतं. मिठागर. अरे वा. जे आमचे धंदे आहेत मिठाचे, ते इथे पुढे आहेत. अच्छा, इथे पुढे. तुम्ही लोकल इकडच्याच का? हो, आम्ही इकडचेच लोकल. ताईंनी मस्त छान गरम कोळंबी भात दिलेला आहे. हे बघा, आहे गरम कोळंबी मसाले भात आणि त्याच्यावरती असा पिळला गेलेला आहे लिंबू.
ज्याला म्हणतात कमाल. जय आगरी कोळी, जय महाराष्ट्र. ताई जांभरी, आता पाया सूप देते हा का? ताई जांभरी बनवलंय. जांभारी आहे का? रंजिता ताई, हा काय हो ताई? आता खिमा खाल्ला, वेजा खाल्ला, आता पाया सूप खाऊन बघा. आता थंडी पडले ना, बरोबर. आता थंडीचा पायाचा सूप पिऊन बघा आमच्यातला. पण मी काय म्हणते, हा मी तर पाया सूप पिणारच आहे, हा लेकिन आपके भी गले में थोड़ी खिचखिच हो गई आपने हा कहा. ना, घसा खराब झाले. मी तर पाया पिते सूप पियो और और गले की खिचखिच खिचखिच दूर करो. रामबन उपाय आहे तो. रामबन उपाय ना. ताई लिंबू पिला, टेस्ट एकदम भारी येईल. हा का? हा हा हे पाया सूप ताईंनी सांगितल्याप्रमाणे आता मी पिते याच्यावरती लिंबू. हा. गरम गरम पाया सूप. पाया सूप पिऊन बरं वाटते. एकदम असं फ्रेशनेस हातपाय दुखणार नाही पाया सूप पिऊन. हा हा आमच्या इथं पाया सूपला लय मागणी आहे. लोक आता थंडी जशी वाढली ना तशी लोक पाया सूप भरपूर नेतात. हा. हा हे सगळं तुम्ही आता इथे बनवलं हे? आम्ही घरनच बनवून आणतो संध्याकाळी. बाकी सगळं इथं बनवतो. फिश आणि भेजा गरम गरम. अच्छा. भेजा कसा गरम गरम खायलाच मजा आहे. नाही बरोबर आहे. अच्छा ताई, सगळं खाल्लं पण आगरी कोळ्यांकडे येऊन जर मी मासे फ्राय नाही खाल्ले तर कसं काय चालेल? काय खायचं तुला माशामध्ये? सुरमई आहे, पापलेट आहे, बोंबील आहे, बांगडा आहे. तुम्ही काय कोलंबी बनवणार फ्राय. ते सांगा. तुमच्यासाठी सुरमई फ्राय करतो गरम गरम. सुरमई, आता सुरमई फ्राय या. सुरमई फ्राय बघा. मस्त फ्राय झाली आहे. गरमा गरम. गरमा गरम. ते ताईंना मी सर्व करते. थँक्यू ताई. मस्त गरम गरम आहे सुरमई. आता मी यावरती पिळते मस्त अशा छानसा लिंबू. हे बघा मस्त अशी छान सुरमईचा हा पीस तोडलेला आहे. हा बघा, आ हा 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 पहा एकदम गरम आहे आणि वाफ पहा काय भारी दिसते बघा. वाफ बघा, वाफ दिसते का वाफ मंडळी? एकदम मस्त गरम आहे आणि सुरमई छान ताजी आहे, त्याच्यामध्ये अजून छान चविष्ट लागते. मासे ताजे असले ना तर मगच ते जास्त चविष्ट लागतात. ठसका पण लागला बघा, असा ठसका लागला पाहिजे काय? लागला पाहिजे गरमा गरम खाता खाता. ताई सुरमईची किंमत किती? आता हा सुरमईचा मोठा पीस आता 280ला आहे. हा. जशी आम्हाला सुरमई भेटते, कधी स्वस्त भेटते कधी महाग भेटते. स्वस्त असली का कमी प्राईज असते, महाग असली का थोडी वाढलेली असते. अच्छा. आणि साईज प्रमाणे छोटी असली का कमी 150 असते, 200 असते, 250 असते. 250 300च्या खालीच असते सुरमईची पीस. अच्छा. जास्तीत जास्त 300च्या खालीच. तर मंडळी ॲज पर साईज प्राईज असते, हां. त्याच्यामुळे रेट कमी जास्त होऊ शकतात. पण चव अप्रतिम आहे, खूपच छान आहे. तुम्हाला अशा छान छान आगरी कोळी मेजवानीचा आस्वाद घ्यायचा असेल तर आई एकविरा आगरी कोळी मेजवानीला नक्की भेट द्या. तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. प्रणिका ताई आणि आमच्या बॉबी ताई कशा वाटल्या हे पण नक्की कळवा. आणि अशाच खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि जय आगरी कोळी, जय महाराष्ट्र.